कै कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचा यंदाचा पुरस्कार गरिबांचे डॉक्टर असणारे डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर जाहीर। दापोली तालुक्यातील कै कृष्णामामा महाजन यांच्या नावाने विविध क्षेत्रातील समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा मानाचा 14वा स्मृती पुरस्कार यंदाच्या वर्षी दाभोळ येथील वैद्यकीय क्षेत्रात स्वतःला समर्पित करणारे देव माणूस म्हणून सुपरिचित असणारे डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे। दिनांक 14 डिसेंबर रोजी दत्त मंदिर सभागृह दाभोळ येथे दुपारी 3:30 वाजता डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। माननीय ओमप्रकाशजी हे आयुष्यमान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष असून 2014 पासून हजारो गरजू रुग्णांच्या मोफत वैद्यकीय उपचारासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे। पुरस्काराचा हा 14वा कार्यक्रम आता दाभोळ येथे अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर मधुकर लुकतुके यांना पुरस्कार यावर्षी आपण पहिल्यांदाच प्रतिष्ठानचाही प्रयत्न असा आहे की मरणोत्तर आपण तो पुरस्कार देत आहोत। सुरुवातीपासून आम्ही त्यांना तो पुरस्कार द्यायची योजना होती, पण दुर्दैवाने त्यांचा आजार बराच बळकावला आणि त्याच आजारामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून असा कार्यक्रम आम्ही त्यांना देत आहोत। डॉक्टर लुकतुकेंच्या बद्दल बोलायचं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी अशी आहे की बिन खुर्चीचा डॉक्टर आणि डॉक्टरांच्यातला देव माणूस अशी त्यांची प्रसिद्धी, असे हे डॉक्टर होऊन गेले। हा पुरस्कार देण्यापूर्वी आम्ही त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी संपर्क केला। ओम प्रकाश शेट्टे अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र यांच्या हस्ते तो आपण देणार आहोत। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी येतात, मामा महाजनांचे अनेक प्रसिद्ध लोक येतात ज्यांना मामांची माहिती आहे किंवा डॉक्टर लुकतुकेंची माहिती आहे, असे अनेक डॉक्टर यावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न आहे। त्यांना आपण बोलवलेला आहे आणि असा हा कार्यक्रम 14 तारखेला होतोय। आपल्या माध्यमातून आपल्याला जेवढं कळवता येईल तेवढं लोकांना कळवावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉक्टर लुकतुकेंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करता येईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। आरोग्य क्षेत्रात 6 दशकांहून अधिक समर्पित कार्य करणाऱ्या कैलासवासी डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे। त्यांचे चिरंजीव केदार लुकतुके हा पुरस्कार स्वीकारणार आहेत।